Hello students, good morning. So let's start our today's lecture. So लास्ट टाइम आपण पॅरालॅक्स मेथड बघितली होती. पॅरालॅक्स मेथडचं जस्ट एकदा रिव्हिजन घेऊया आणि पॅरालॅक्स मेथडचं नेक्स्ट ऍप्लिकेशन जे आहे ते ऍप्लिकेशन आपण बघणार आहे. ठीक आहे. आता पॅरालॅक्स म्हणजे काय असतं ऍक्च्युली? पॅरालॅक्सची डेफिनेशन मी तुम्हाला सांगितले. पॅरालॅक्स म्हणजे अपॅरंट शिफ्ट इन द पोझिशन ऑफ ऑब्जेक्ट व्हेन इट इज ऑब्झर्व्ड फ्रॉम टू डिफरंट पॉइंट्स. म्हणजे दोन वेगवेगळ्या पोझिशन पासून आपण एखाद्या ऑब्जेक्टला बघितला तर त्याची पोझिशन आपल्याला शिफ्ट होताना दिसते. दोन साइड वे पोझिशन पासून, दोन वेगवेगळ्या पोझिशन पासून एखाद्या ऑब्जेक्टला आपण बघितला तर त्याची पोझिशन थोडीशी शिफ्ट होताना दिसते. म्हणजे उदाहरणार्थ आपल्या समोर एखादा आपण पेन धरला, एकदा डाव्या डोळ्यानं बघितला आणि नंतर उजव्या डोळ्याने बघितला तर तो पेन आहे तिथं आपल्याला जाणवत नाही, तर तो थोडासा एक उजवीकडे किंवा डावीकडे शिफ्ट झाल्याचं जाणवतं. उजव्या डोळ्यानं बघितल्यानंतर फक्त उजव्या डोळ्यानं बघितलं तर काय होणार, थोडासा डावीकडे दिसणार आहे तुम्हाला. म्हणजे जी स्ट्रेट ओरिजिनल डायरेक्शन असणार आहे किंवा मिड पॉईंट जो असणार आहे तो मिड पॉईंटच्या तुम्हाला डावीकडे दिसणार राईट आईनं बघितलं तर. आणि लेफ्ट आईनं बघितलं तर मिड पॉईंटच्या थोडंसं राईट हँड साईडला तुम्हाला दिसणार आहे. त्याला काय म्हणतो आपण? पॅरालॅक्स असं म्हणतो. सो पॅरालॅक्स इज डिफाइंड ॲज अपॅरंट चेंज इन द पोझिशन ऑफ ऑब्जेक्ट व्हेन इट इज ऑब्झर्व्ड फ्रॉम दी साइड वे पोझिशन्स. साइड वे म्हणजे टू डिफरंट पोझिशन्स. आता या ज्या दोन डिफरंट पोझिशन्स असतात ना, त्या दोन पोझिशन मधलं डिस्टन्स जे आहे ना त्याला बेसिस आपण म्हणतो. लक्षात घ्या, बेसिस. ओके. सो डिस्टन्स बिटवीन टू पोझिशन्स इज कॉल्ड ॲज बेसिस. म्हणजे थोडक्यात आपल्या डोळ्याच्या समोर आपण पेन धरला, एकदा लेफ्ट आईनं बघितलं आणि नंतर राईट आईनं बघितलं तर या केसमध्ये बेसिस म्हणजे काय होणार आहे तुमचं? लेफ्ट आय आणि राईट आय यांच्यामधलं डिस्टन्स म्हणजे बेसिस होणार आहे. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर असतं पॅरालॅक्स अँगल. तर पॅरालॅक्स अँगल म्हणजे काय? अँगल मेड बाय दी ऑब्जेक्ट विथ दी पॉइंट्स ऑफ ऑब्झर्वेशन. ओके. ऑर विथ द बेसिस. म्हणजे त्या ऑब्जेक्टनं जे ऑब्झर्वेशन पॉइंट्स आहेत त्यांच्याबरोबर केलेला जो अँगल आहे अकॉर्डिंग ऍज पर द डायग्राम, दॅट इज कॉल्ड ॲज पॅरालॅक्स अँगल. म्हणजे एक्झाम्पलच्या स्वरूपात सांगायचं झालं तर आपल्या डोळ्याच्या समोर आपण पेन धरला तर त्या पेननं राईट आय बरोबर एक अँगल केलेला असणार आहे. लेफ्ट म्हणजे राईट आय आणि लेफ्ट आय म्हणजे पेन पासून राईट आय पर्यंत एक लाईन ड्रॉ केली, पेन पासून लेफ्ट आय पर्यंत एक लाईन ड्रॉ केली, तर या दोन लाईन मधला जो अँगल किंवा या दोन डायरेक्शन मधला जो अँगल असणार आहे त्याला काय म्हणणार आपण? पॅरालॅक्स अँगल किंवा पॅरालॅक्टिक अँगल असं म्हणणार. ओके. आता या पॅरालॅक्स मेथडच्या साइन आपण एखाद्या मूनचं किंवा प्लॅनेटचं डिस्टन्स कसं मेजर करू शकतो लक्षात घ्या. तर हे एक्सप्लेनेशन पुन्हा एकदा बघा. डायग्राम टू मेजर डिस्टन्स ऑफ प्लॅनेट इज ॲज शोन बिलो. ओके. अगोदर ती डायग्राम काढायची आहे. ओके. आणि पॉईंट नंबर 1 मध्ये ते डायग्रामचं डिस्क्रिप्शन लिहायचं आहे. ओके. सो डायग्राम टू मेजर डिस्टन्स ऑफ प्लॅनेट ऑर मून इज ॲज शोन इन फिगर. तर याच्यामध्ये पी काय आहे? पी इज द पोझिशन ऑफ द मून ऑर द प्लॅनेट आहे. ठीक आहे. अँड ए अँड बी काय आहेत? ऑब्झर्वेशन पॉइंट्स आहेत विच आर ऑन दी अर्थ. आणि ए आणि बी मधलं डिस्टन्स आपल्याला माहिती आहे. आता काय करायचं आहे? नाऊ प्लॅनेट इज ऑब्झर्व्ड फ्रॉम पोझिशन ए अँड देन फ्रॉम पोझिशन बी. ए पोझिशन पासून आणि मग नंतर बी पोझिशन पासून ऑब्झर्व करायचं आणि तिथला पॅरालॅक्स अँगल मेजर करायचा. म्हणजे ए टू पी ही डायरेक्शन आणि बी टू पी ही डायरेक्शन, या दोन डायरेक्शन मधला अँगल तुम्हाला मेजर करायचा आहे. तो अँगल आपण मिळवू शकतो. अँगल थीटा, पॅरालॅक्स अँगल म्हणतो आपण. आता आपल्याला याच्यामध्ये काय काय माहिती आहे बघा. ए बी हे डिस्टन्स माहिती आहे आणि थीटा हा अँगल माहिती आहे. ठीक आहे. आणि आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे? एपी किंवा बीपी फाइंड आउट करायचं आहे. म्हणजे त्या प्लॅनेटचं अर्थ पासूनचं डिस्टन्स फाइंड आउट करायचं आहे. ओके. आता एपी किंवा बीपी हे डिस्टन्स खूप लार्ज आहे आणि त्यामधनं एबी हे डिस्टन्स काय असतं? जनरली कमी असतं. म्हणजे हा अँगल जनरली काय असतो? स्मॉल असतो. आता अँगल स्मॉल असेल, ओके, आणि ते डिस्टन्स जर लार्ज असेल तर काय होतं? आर्क लेंथ इज इक्वल टू स्ट्रेट लाईन लेंथ येतं. लक्षात घ्या. हे बघा, आर्क लेंथ आणि स्ट्रेट लाईन लेंथ हे दोन्ही सेम होतात. कधी सेम होतात हे अगोदर लक्षात आलं पाहिजे. आर्क लेंथ, सर्कलची आर्क लेंथ आणि स्ट्रेट लाईन लेंथ बिटवीन द टू पॉइंट्स हे दोन्ही काय होतात? आर्क लेंथ आणि क्वार्ड लेंथ. फॉर एक्झाम्पल हे बघा, छोटं सर्कल असेल ना तर काय होतं? जनरली छोटं सर्कल असेल तर हा समजा पॉइंट ए आहे, हा पॉइंट बी आहे. ए आणि बी मधली स्ट्रेट लाईन लेंथ म्हणजे काय होणार? कॉर्ड लेंथ म्हणणार. याला कॉर्ड म्हणतो ना, जीवा असं म्हणतो मराठीमध्ये, कॉर्ड लेंथ. आणि ही झाली आर्क लेंथ. आता आर्क लेंथ थोडीशी जास्त असणार, कॉर्ड लेंथ कमी असणार आहे. परंतु कधी हे रेडियस जर काय असेल सर्कलची कमी असेल तर. सर्कलची रेडियस आपण खूप लार्ज घेतली, म्हणजे उदाहरणार्थ अर्थच एक्झाम्पल घ्या. अर्थची रेडियस खूप मोठी आहे आणि त्याच्यामुळं
अर्थवरचा छोटासा पोर्शन आपण बघितला तर ऍक्च्युली तो आर्क असणार आहे, परंतु आपल्याला तो स्ट्रेट लाईन सारखाच दिसतो. म्हणजे आर्क लेंथ आणि कॉर्ड लेंथ दोन्ही सेम दिसतात. कधी दिसतात सेम? अँगल कमी पाहिजे आणि डिस्टन्स किंवा रेडियस जे आहे ते काय असले पाहिजे? जास्त असले पाहिजे. आणि हेच इथं फॉलो होतंय, लक्षात घ्या. ठीक आहे. ऍज डिस्टन्स एपी इज लार्जर ऍज कम्पेअर टू एबी, लाईन एबी ला काय म्हणू शकतो? आर्क एबी आपण म्हणू शकतो. लाईन एबी लाच काय म्हणू शकतो? आर्क एबी म्हणू शकतो. अँड देअरफॉर आता काय कुठला फॉर्म्युला वापरायचा आहे? अँगल इन रेडियनचा फॉर्म्युला वापरायचा आहे. अँगल इन रेडियन म्हणजे काय असतं? आर्क लेंथ डिवायडेड बाय रेडियस. सो थिटा इज इक्वल टू एबी डिवायडेड बाय एपी येणार आहे. ओके, कारण आर्क लेंथ काय होणार या डायग्राम नुसार? एबी होणार आणि रेडियस काय होणार आहे? एपी होणार आहे. आता आपल्याला रेडियस काढायचं, ते डिस्टन्स काढायचं म्हणजे रेडियस काढायचे ना, तर एपी काढायचं. अँड देअरफॉर एपी इज इक्वल टू एबी डिवायडेड बाय थिटा. ओके, बट एबी इज द डिस्टन्स ऑफ प्लॅनेट. आणि अशा प्रकारे डिस्टन्स ऑफ प्लॅनेट येणार आहे एबी डिवायडेड बाय थिटा. तर आपण इथं एबी देखील माहिती आहे आपल्याला आणि थिटा देखील माहिती आहे. तर अशा प्रकारे आपण एखाद्या दूरवरच्या प्लॅनेटचं डिस्टन्स मेजर करू शकतो. आता एखाद्या प्लॅनेटचा डायमीटर कसा मेजर करायचा? बाय युझिंग पॅरालॅक्स मेथड, ते बघूया. ओके, हाऊ टू मेजर diameter of a planet or moon. How to measure diameter of a planet or moon. मून किंवा प्लॅनेटचा डायमीटर कसा मेजर करायचा? ओके, वन्स अगेन बाय युझिंग पॅरालॅक्स मेथड. तर नेहमीप्रमाणे फर्स्ट पॉईंट काय येणार आहे याच्यामध्ये? डायग्राम टू मेजर डायमीटर ऑफ प्लॅनेट इज ॲज शोन बिलो. Diagram to measure diameter of a planet is as shown below. तर ही डायग्राम कशी येणार बघा. सपोज दिस इज ए प्लॅनेट जो आपण ऑब्झर्व करणार आहे. ठीक आहे. अँड दिस इज द पॉइंट ऑन सरफेस ऑफ द अर्थ. ओके, अर्थच्या सरफेसवरचा एक पॉइंट ऑब्झर्वेशन पॉइंट आहे. ओके, ऑब्झर्वेशन पॉइंट. ठीक आहे. आणि डायमीटर मेजर करण्यासाठी सपोज हा काय आहे? याचा डायमीटर आहे. डायमीटर, दिस इज द डायमीटर. So this is point A and this is point B. Okay, there are 2 points A and B. आता हे पॉइंट्स कुठले आहेत? डायमेट्रिकली अपोजिट पॉइंट म्हणायचं. याला काय म्हणायचं? पॉइंट ए आणि पॉइंट बी ला काय म्हणायचं? डायमेट्रिकली अपोजिट पॉइंट. तर आता इथं डायमीटर मेजर करण्यासाठी अर्थवरच्या 2 पॉइंट पासून ऑब्झर्वेशन करायची गरज नाही. अर्थवरच्या एकाच प्लेसवरून काय करायचं आहे? ऑब्झर्वेशन करायचं आहे. आणि ते ऑब्झर्वेशन कसं करायचं आहे? तर सुरुवातीला ए पॉइंट ऑब्झर्व करायचा. ओके, ए पॉइंट सुरुवातीला ऑब्झर्व करायचा आणि त्याच्यानंतर काय करायचं आहे? बी पॉइंट ऑब्झर्व करायचा आहे आपल्याला एकाच पॉइंट पासून. म्हणजे थोडक्यात सुरुवातीला टेलिस्कोप काय करायचा? टुवर्ड्स लेफ्ट डायमेट्रिकल पॉइंट फोकस करायचा आणि त्याच्यानंतर काय करायचा? टेलिस्कोपला थोडंसं रोटेट करायचं आणि बी या डायमेट्रिकली अपोजिट पॉइंटला फोकस करायचा आणि या 2 डायरेक्शन मधला अँगल मेजर करायचा. आता पुन्हा एकदा पॅरालॅक्स मेथडचा ट्रायंगल इथं तयार झाला. पॅरालॅक्स मेथडचा ट्रायंगल. तर याच्यामध्ये एबी म्हणजे काय होणार आहे? डायमीटर ऑफ द प्लॅनेट होणार ना. आणि ए टू पी म्हणजे काय होणार आहे? डिस्टन्स ऑफ द प्लॅनेट फ्रॉम द अर्थ. ए टू पी. आणि हे फर्स्ट मेथडच्या साहाय्याने आपण एपी डिस्टन्स अगोदर मेजर केलेला आहे. बरोबर आहे ना, कारण त्या प्लॅनेटचं डिस्टन्स अगोदर आपल्याला माहिती पाहिजे. फर्स्ट मेथड वापरून काय करायचं? त्या प्लॅनेटचं अर्थ पासूनचं डिस्टन्स किती आहे ते अगोदर काढायचं आणि नंतर ही मेथड वापरायची. डायरेक्ट ही मेथड नाही वापरून चालणार. लक्षात येत आहे? सो पॉइंट नंबर 1 बघा. डायग्राम टू मेजर डायमीटर ऑफ प्लॅनेट ॲज शोन बिलो. ओके, पॉइंट नंबर 2. तर याच्यामध्ये काय येणार आहे? पॉइंट्स ए अँड बी आर. पॉइंट्स ए अँड बी काय आहेत? आर डायमेट्रिकली अपोजिट पॉइंट्स.
diametrically opposite points of planet, diametrically opposite points of the planet. Okay, and point P, point P हा काय आहे? Point P is observation point, observation point on surface of Earth, on surface of Earth. ओके, आता काय करायचं आहे? Initially point A is observed and then point B is observed and angle between these two directions is measured. That is called as parallax angle theta. Okay, initially point A is observed. आता एक कशामधून ऑब्झर्व करायचं आहे? पुन्हा एकदा टेलिस्कोप मधून ऑब्झर्वेशन करायचं आहे आणि त्या टेलिस्कोपला एक अँगल प्रोटेक्टर लावलेला असतो. ओके, ए पॉइंटला फोकस केल्यानंतर त्या अँगल प्रोटेक्टरवरचं रिडिंग नोट डाऊन करायचं. त्याच्यानंतर काय करायचं? टेलिस्कोप थोडा रोटेट करायचा. कधीपर्यंत रोटेट करायचा? जोपर्यंत आपल्याला बी पॉईंट दिसत नाही तोपर्यंत. एक्झॅक्टली, म्हणजे डायमेट्रिकली अपोजिट पॉईंट, पूर्ण एंडला यायचंय, राईट एंडला, लेफ्ट एंड पासून पूर्ण राईट एंडला यायचं हॉरिझॉन्टली. आणि दुसरं रिडिंग तिथं एक अँगल प्रोटेक्टर कोन मापक असतो. ओके, त्याच्यावर दुसरं रिडिंग नोट डाऊन करायचं आणि या दोन रिडिंग मधला डिफरन्स म्हणजे काय येणार आहे? त्या दोन डायरेक्शन मधला अँगल येणार आहे. म्हणजे त्या टेलिस्कोपला एक काय लावलेलं असतं? अँगल प्रोटेक्टर, म्हणजे कोन मापक देखील लावलेला असतो, ज्याच्या साइन आपण ते किती अँगल दोन डायरेक्शन मध्ये होतोय, दॅट इज पॅरालॅक्स अँगल, तो आपण मेजर करू शकतो. इनिशियली पॉइंट ए इज ऑब्झर्व्ड अँड देन पॉइंट B is observed. A point and B point is observed and angle theta between directions, angle theta between directions AP and BP is measured. हा अँगल मेजर करायचा आहे. आता या अँगलला अँग्युलर डायमीटर असंही म्हटलं जातं, लक्षात घ्या. ओके, धिस अँगल इज कॉल्ड ॲज पहिली गोष्ट म्हणजे याला पॅरालॅक्स अँगल तर म्हटलं जातं. पॅरालॅक्स अँगल किंवा अँग्युलर डायमीटर असंही म्हटलं जातं. अँग्युलर डायमीटर ऑफ द प्लॅनेट. ओके, त्या प्लॅनेटचा अँग्युलर डायमीटर देखील म्हटलं जातं. पॉईंट नंबर 4 नेहमीप्रमाणे फॉर्म्युला, व्हेरी सिम्पल, एवढं साधं सोपं आहे, लक्षात घ्या. पुन्हा एकदा बघा, डायग्राम टू मेजर डायमीटर ऑफ प्लॅनेट इज ॲज शोन इन फिगर, त्याची डायग्राम काढायची. त्याच्यानंतर पॉईंट ए अँड बी काय आहे? तर डायमेट्रिकली अपोजिट पॉईंट आहेत. म्हणजे त्या प्लॅनेटचं जे सर्कल आपल्याला दिसणार आहे त्याच्या लेफ्टचा पॉईंट आणि राईटचा पॉईंट हे ए आणि बी पॉईंट आहेत आणि पी हा काय आहे? अर्थवरचा ऑब्झर्वेशन पॉईंट आहे. ओके, सुरुवातीला ए पॉइंटला टेलिस्कोप फोकस करायचा, नंतर बी पॉइंटला टेलिस्कोप फोकस करायचा आणि या दोन डायरेक्शन मधला अँगल थीटा आपल्याला मेजर करायचा आहे. अँगल बिटवीन डायरेक्शन एपी अँड बीपी इज मेजर्ड. या अँगलला आपण पॅरालॅक्स अँगल पण म्हणू शकतो किंवा अँग्युलर डायमीटर ऑफ द प्लॅनेट म्हणू शकतो. ठीक आहे. त्याच्यानंतर फोर्थ पॉइंट काय येणार बघा याच्यामध्ये? वी नो दॅट, आता कॅल्क्युलेशनचा पार्ट. वी नो दॅट angle in radian is equal to काय असतं? arc length divided by radius. arc length divided by काय येणार आहे? रेडियस येणार ना. आता या डायग्राम नुसार बघा, अँगल इन रेडियन काय येणार बघा? थीटा, जो अँगल आपण मेजर केलेला आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे अँगल आपण डिग्रीमध्ये मेजर केलेला असेल तर अगोदर तो रॅडियन मध्ये कन्वर्ट करायचा आणि मगच यूज करायचा, लक्षात घ्या. आर्क लेंथ म्हणजे काय येणार आहे? तर आर्क लेंथ म्हणजे एबी लाईनची लेंथ येणार ना. आता पुन्हा एकदा ही स्ट्रेट लाईन लेंथ इज इक्वल टू आर्क लेंथ असणार आहे. का असणार आहे? कारण हा अँगल जनरली काय असतो? स्मॉल असतो. अँगल स्मॉल असेल आणि रेडियस जास्त असेल ना
तर आर्क लेंथ आणि तिथली स्ट्रेट लाईन लेंथ हे दोन्ही काय असतात, सेम असतात. हे प्रिन्सिपल इथे लक्षात ठेवा. ठीक आहे. तर हे येणार आहे AB डिवायडेड बाय AP. रेडियस म्हणजे काय होणार आहे, AP होणार ना. थीटा इज इक्वल टू AB डिवायडेड बाय AP. ओके. आता आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे, AB फाइंड आउट करायचं आहे. अँड देअरफॉर AB इज इक्वल टू काय येणार, AB म्हणजे डायमीटर ना. AB इज इक्वल टू काय येणार, थीटा इंटू AP येणार. थीटा इंटू AP. ओके. आता AB म्हणजे काय, डायमीटर ऑफ द प्लॅनेट. आणि AP म्हणजे काय, डिस्टन्स ऑफ दॅट प्लॅनेट फ्रॉम अर्थ. ते पहिल्या मेथडच्या साइन आपण मेजर केलेलं आहे. डिस्टन्स ऑफ प्लॅनेट फ्रॉम अर्थ. ओके. आणि अशा प्रकारे काय येणार आहे फायनल फॉर्म्युला, डायमीटर ऑफ प्लॅनेट. डायमीटर ऑफ प्लॅनेट म्हणजे AB इज इक्वल टू काय येणार आहे, पॅरलॅक्स अँगल जो आपण मेजर करणार इंटू काय येणार आहे, डिस्टन्स ऑफ प्लॅनेट येणार आहे. सो इन दिस वे एखाद्या प्लॅनेटचा डायमीटर देखील आपण मेजर करू शकतो. ओके, लक्षात आलं. म्हणजे पॅरलॅक्स मेथडच्या साहाय्यानं या पद्धतीनं तुम्हाला एखाद्या प्लॅनेटचा डिस्टन्स किंवा प्लॅनेटचा डायमीटर आपण इझिली मेजर करू शकतो. याच्यामध्ये कोणाला काय डाऊट आहे का, डाऊट असेल तर विचारा. हा, आता नेक्स्ट पॉइंट बघा. आता हे झालं आपल्या प्लॅनेटचं किंवा मूनचं डिस्टन्स. आता प्लॅनेट किंवा मूनचं डिस्टन्स काढायला आपण पॅरलॅक्स मेथड वापरतो, बरोबर आहे ना. हे बघा पुन्हा एकदा सांगतोय. हा समजा एक प्लॅनेट आहे किंवा हा मून आहे आणि याचा आपल्याला डिस्टन्स मेजर करायचा असेल तर काय मेथड वापरली आपण, अर्थच्या सरफेसवरचे 2 पॉईंट घेतले, ए आणि बी. सुरुवातीला ए पॉईंट पासून ऑब्झर्वेशन केलं त्या प्लॅनेटला, त्याच्यानंतर बी पॉईंट पोझिशन पासून ऑब्झर्व केलं आणि हा पॅरलॅक्स अँगल मेजर केला. आणि पॅरलॅक्स अँगल मेजर केल्यानंतर अँगल इन रेडियनचा सिंपल फॉर्म्युला वापरला. कारण आपल्याला AB आर्क लेंथ माहित आहे आणि थीटा माहित आहे, त्याच्यामुळं AP हे डिस्टन्स आपल्याला मिळू शकतं. आता ही जी मेथड आहे ना, अर्थवरच्या 2 पोझिशन वरून ऑब्झर्व करायचं आणि डिस्टन्स काढायचं, ही मेथड कुणाला यूज होते, मून किंवा प्लॅनेटचं डिस्टन्स काढायला. लक्षात घ्या, मून किंवा प्लॅनेटचं डिस्टन्स. परंतु त्याच्यापेक्षा खूप जास्त डिस्टन्स जे आहे, म्हणजे एखाद्या स्टारचं डिस्टन्स, दुसऱ्या गॅलेक्सी मधल्या स्टारचं डिस्टन्स आपल्यापासून किती आहे ते कसं मेजर करायचं. कारण लक्षात घ्या, अर्थवरच्या 2 पोझिशन पासून प्लॅनेटला बघितलं तर हा काहीतरी आपल्याला अँगल मिळतो, परंतु हा प्लॅनेट ऐवजी दुसऱ्या गॅलेक्सी मधला एखादा स्टार असेल, लक्षात घ्या, स्टार, ठीक आहे. आणि अर्थवरच्या 2 पोझिशन पासून बघितलं तर तो त्याच डायरेक्शनला असल्यासारखं वाटतं, सेम डायरेक्शनला असल्यासारखं वाटतं. म्हणजे अँगल मिळतच नाही किंवा अँगल एवढा छोटा मिळतो की जो आपण मेजर करू शकत नाही. म्हणजे अगदी अर्थवरच्या खूप लार्ज डिस्टन्स वरून जरी बघितलं, म्हणजे ही समजा अर्थ आहे, अर्थच्या या पोझिशन पासून त्या स्टारला बघितलं आणि या पोझिशन पासून जरी स्टारला बघितलं तरी तो स्टार एवढ्या दूर अंतरावर असतो की तो आहे तिथं असल्यासारखंच वाटतं. कारण जेवढ्या ऑब्जेक्ट दूर तेवढा तो शिफ्ट जास्त. हे बघा, एखादा ऑब्जेक्ट जवळ असेल, आता समजा पेन आपल्या डोळ्याच्या अगदी जवळ धरला, थोडासा जवळ धरला, एकदा उजव्या डोळ्यानं बघितला आणि नंतर डाव्या डोळ्यानं बघितला तर तुम्हाला शिफ्ट होताना दिसतो, बरोबर. तो जास्त शिफ्ट होताना दिसतो. आणि तोच पेन जरा दूर धरला आणि एकदा डाव्या डोळ्याने आणि नंतर उजव्या डोळ्यानं जर बघितला तर ते शिफ्ट थोडंसं कमी होताना दिसतंय. मी काय सांगतोय लक्षात येतंय. ऑब्जेक्ट म्हणजे अँगल, पॅरालॅक्टिक अँगल किंवा ते जे शिफ्ट आहे ना, तो ऑब्जेक्ट आपल्या डोळ्यापासून किती जवळ आहे किंवा किती दूर आहे त्याच्यावर देखील डिपेंड असतं. दुसऱ्या गॅलेक्सी मधला स्टार एवढ्या दूर अंतरावर असतो की अर्थवरच्या अगदी 2 एक्स्ट्रीम पोझिशन पासून जरी बघितलं तरी तो आहे तिथंच असल्यासारखं वाटतं, तो शिफ्ट होत नाही, लक्षात घ्या. आणि त्या 2 पोझिशन पासून अँगल मेजर करायचा प्रयत्न केला तर तो अँगल खूप कमी येतो किंवा जवळपास 0 येतो. मग अशा केसमध्ये आपण
त्या स्टारचं डिस्टन्स कसं काढायचं. तर त्यावेळी काय केलं जातं, सायंटिस्टनी एक दुसरी मेथड वापरली आहे. दुसरी मेथड काय वापरलेली आहे लक्षात घ्या. तुम्हाला माहित आहे की हा सन आहे आणि सन भोवती अर्थ सर्क्युलर ऑर्बिटमध्ये या पद्धतीने रिव्हॉल्व होते, सर्क्युलर ऑर्बिटमध्ये. तर याच्यामध्ये काय करायचं, अर्थ सुरुवातीला इथं असते ना, आता हा स्टार आहे, हा सपोज स्टार आहे. अर्थ ज्यावेळी या पोझिशनला असते सनभोवती फिरत असताना, त्यावेळी एकदा ऑब्झर्वेशन घ्यायचं, आणि त्याच्यानंतर अर्थ ज्यावेळी फिरून इथे येणार, म्हणजे किती कालावधी नंतर होणार सांगा. अर्थ फिरून ज्यावेळी इथून इथे येणार त्यावेळी किती महिन्याचा कालावधी गेलेला असेल. ओके, किती महिन्याचा कालावधी गेलेला असेल, 6 मंथ्स. म्हणजे थोडक्यात आपल्याला 6 महिने थांबावं लागेल. आणि एक रिव्होल्यूशन कंप्लीट करायला 12 महिने लागतात, 12 मंथ लागतात, बरोबर. सो 6 मंथ आपल्याला थांबावं, वेट करावं लागेल. आणि 6 मंथ नंतर काय करायचंय, परत आपण ऑब्झर्वेशन करायचंय ज्यावेळी अर्थ इथं असेल त्यावेळी. आणि आता हे डिस्टन्स जे आहे, हे डिस्टन्स किती असेल, कोण सांगू शकेल? हे डिस्टन्स किती असेल रे, हे डिस्टन्स? जरा विचार करा. मी डिस्टन्स मेजरमेंटचे डिफरंट युनिट सांगितलेत ना, त्याच्यातलं कुठलं तरी एक युनिट आहे. जरा बघा, विचार करून सांगा. अर्थ सुरुवातीला इथं होती, नंतर अर्थ इथं आलेली आहे. किती असणार डिस्टन्स? हे बघा, मी तुम्हाला सांगितलंय सन पासून अर्थचं जे डिस्टन्स असतं ना, त्याला काय म्हणतो आपण, 1 AU असं म्हणतो. म्हणजे इकडं 1 AU येणार, 1 ऍस्ट्रॉनॉमिकल युनिट, आणि इकडं 1 AU येणार. म्हणजे किती येणार आहे एकूण डिस्टन्स? 2 AU येणार. आणि आता मग ऑब्झर्वेशन पॉईंट मधलं डिस्टन्स खूप लार्ज केलं तर काय मिळू शकतो आपल्याला, एक थोडासा अँगल मिळू शकतो इथं. आणि मग आपण काय करणार, हा पॅरालॅक्टिक अँगल मेजर करणार. म्हणजे थिटा मिळाला आपल्याला, त्याच्यानंतर हे डिस्टन्स मिळालं. डिस्टन्स इथे एकूण किती असणार, 2 AU असणार. आणि मग त्या स्टारचं डिस्टन्स आपल्याला मिळू शकेल. डिस्टन्स किती डिस्टन्सला आहे, म्हणजे लक्षात येते का बघा. पुन्हा एकदा बघा, खूप छोटे छोटे डिस्टन्सेस असतील मेजर करण्यासाठी मेजरिंग टेप वापरायचा. एखाद्या झाडाची उंची मोजायची असेल, माउंटनची हाईट मेजर करायची असेल तर काय करायचं, ती ट्रिग्नॉमेट्रीची फॉर्म्युला यूज करायचे, राईट अँगल ट्रायंगलचा फॉर्म्युला यूज करायचा. ओके. मूनचं किंवा एखाद्या आपल्या प्लॅनेटरी सिस्टम मधल्या दुसऱ्या प्लॅनेटचं डिस्टन्स मेजर करायचं असेल तर काय करायचं, अर्थवरच्या 2 पोझिशन घ्यायच्या. ओके, अर्थवरच्या 2 पोझिशन घ्यायच्या आणि अर्थवरच्या 2 पोझिशन वरून ऑब्झर्वेशन करायचं. आणि दुसऱ्या गॅलेक्सी मधला एखादा स्टार असेल जो आपल्यापासून खूप दूर अंतरावर आहे, ओके, त्याचं डिस्टन्स मेजर करण्यासाठी ऑब्झर्वेशन पॉईंट काय घेतो आपण, 2 AU डिस्टन्सचे घेतो. लक्षात घ्या, 2 AU. म्हणजे आत्ता ऑब्झर्वेशन एक घ्यायचं आणि त्याच्यानंतर 6 महिन्यानंतर, बरोबर 6 महिन्यानंतर दुसरं ऑब्झर्वेशन घ्यायचं. आणि त्याच वेळी आपल्याला एक छोटासा अँगल तिथे मिळतो. ओके, कारण काही स्टार एवढ्या दूर अंतरावर असतात की त्यांचा अर्थच्या एकाच वेळी, समजा अर्थच्या 2 पोझिशनवरून अँगल मेजरमेंट करायचा प्रयत्न केला तर तो अँगल 0च येतो. आपल्याला तो शिफ्ट होताना दिसतच नाही, कारण तो खूप दूर अंतरावर असतो. ओके, तर स्टारचं मेजरमेंट ऑफ डिस्टन्स स्टार करायचं असेल तर काय केलं जातं, first observation is taken when earth is on one diametrical position of the सर्क्युलर ऑर्बिट ऑफ दी अर्थ. म्हणजे अर्थ सर्क्युलर ऑर्बिट मध्ये फिरत असताना ज्यावेळी अर्थ एका पोझिशनला असते त्यावेळी एक ऑब्झर्वेशन घ्यायचं, आणि सर्क्युलर ऑर्बिटवरच्या डायमेट्रिकली अपोजिट पोझिशनला असताना काय करायचं, दुसरं ऑब्झर्वेशन घ्यायचं, आणि मग पॅरॅलॅक्स अँगल मेजर करायचा. तर या पद्धतीने ही मेजरमेंट करावी लागणार आहे. ओके, सो इन दिस वे डिस्टन्स स्टारचं जे डिस्टन्स आहे ते मेजर केलं जातं. तर इथं लिहूया, मेजरमेंट ऑफ डिस्टन्स ऑफ स्टार, मेजरमेंट ऑफ डिस्टन्स ऑफ स्टार. याच्यामध्ये फक्त 1-2 पॉइंट लिहूया फक्त. मेजरमेंट ऑफ डिस्टन्स ऑफ मेजरमेंट ऑफ डिस्टन्स ऑफ स्टार. तर याच्यामध्ये मेजरमेंट ऑफ डिस्टन्स ऑफ स्टार काढायचं असेल तर डायग्रॅम ही तुम्हाला अशी काढावी लागेल. दिस इज द स्टार, ओके, दिस इज द सन, ओके, हिअर देर इज अ सन,
So this is the elliptical orbit. Elliptical किंवा circular orbit. So this is the initial position. This is the position of the earth. याला काय म्हणायचं? A position. And this is the second position of earth after 6 months. B position. This is also earth. Okay. This distance is 1 AU. Astronomical unit. And this distance is also 1 AU. This point to the star. डायग्राम मध्ये हा अँगल खूप मोठा दिसणार आहे. रियालिटी मध्ये अँगल हा अगदी सेकंद किंवा मिनिट मध्ये अँगल असतो, लक्षात घ्या. So this is the parallax angle. सेंटर ऑफ सन टू दी अर्थ 1 AU असतं. ओके, ठीक आहे. आता इथं फक्त डिस्क्रिप्शन लिहायचं असेल तर पुन्हा एकदा त्याच पद्धतीने डिस्क्रिप्शन लिहा. पॉइंट नंबर 1, डायग्राम टू मेजर distance of star is as shown. ओके, त्याच्यानंतर याच्यामध्ये लिहा यस म्हणजे काय? यस इज पोझिशन ऑफ द स्टार. यस इज पोझिशन ऑफ स्टार. अँड ए अँड बी काय आहेत? ए अँड बी are two observation points. Two observation points. When two observation point when Earth is at diametrically opposite positions. Diametrically opposite positions. डायमेट्रिकली म्हणजे अर्थ जी आहे ती डायमेट्रिकली अपोजिट पोझिशनला आली पाहिजे. ओके, ब्रॅकेट मध्ये लिहूया टाइम 6 मंथ. म्हणजे या मेथड मध्ये 6 महिन्याचा टाइम आपल्याला लागणार आहे एक डिस्टन्स मेजर करायचं असेल तर. यस इज द पोझिशन ऑफ स्टार अँड ए अँड बी आर द ऑब्झर्वेशन पॉइंट. ओके, व्हेन अर्थ इज ॲट डायमेट्रिकल अपोजिट पोझिशन्स. ठीक आहे. आणि पुन्हा एकदा अँगल मेजरमेंटची डायमेट्रिकली अपोजिट पोझिशन. आणि थर्ड काय? पॅरलॅक्स अँगल इज द अँगल बिटवीन द डायरेक्शन AS अँड BS. ओके, पॅरलॅक्स अँगल इज अँगल बिटवीन AS अँड BS. सो देअरफॉर फायनली काय येणार बघा? अँगल इन रेडियन. पुन्हा एकदा तेच, अँगल इन रेडियन इज इक्वल टू आर्क लेंथ डिवायडेड बाय रेडियस. आता अँगल इन रेडियन म्हणजे इथं थीटा आहे. आर्क लेंथ म्हणजे येणार आहे 2 AU. बरोबर आहे ना? इथं डायरेक्टली आर्क लेंथ म्हणजे 2 AU येणार आहे. आणि रेडियस म्हणजे काय येणार आहे? डिस्टन्स ऑफ द स्टार येणार आहे. डिस्टन्स ऑफ स्टार. सो देअरफॉर डिस्टन्स ऑफ स्टार किती येणार आहे? देअरफॉर डिस्टन्स ऑफ स्टार इज इक्वल टू 2 AU डिवायडेड बाय थीटा. 2 AU बाय थीटा येणार आहे.
So in this way, measurement of a distance of a star is done in parallax method. तर अशा प्रकारे ही कंप्लीट पॅरालॅक्स मेथड आहे. ओके, तर पॅरालॅक्स मेथड लक्षात आलं का बघा, या पद्धतीने पॅरालॅक्स मेथड आपण यूज करू शकतो. आता या टेक्स्टबुक मध्ये एक प्रॉब्लेम आहे, तो प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करूया. तर क्वेश्चन याच्यामध्ये काय दिलाय बघा, एक्झाम्पल 1.2, अ स्टार इज 5.5 light years away from the earth. How much parallax in arc second will it subtend when viewed from two opposite points along the orbit of the earth? Along the orbit of the earth म्हणजे टोटल अँगल आपल्याला काढायचं आहे. तर इथं याची डायग्राम काढूया अगोदर. एक स्टार जो आहे तो किती डिस्टन्सला आहे बघा, 5.5 लाईट इयर्स दूर आहे आपल्यापासून. आणि इथं अँगल किती तयार करणार, हाऊ मच पॅरालॅक्स काढायचा आहे म्हणजे काय करायचं आहे, अँगल काढायचा आहे. कुठून व्ह्यू केल्यानंतर टू अपोजिट पॉइंट्स अलॉंग द ऑर्बिट ऑफ अर्थ. ओके, म्हणजे कुठून ऑब्झर्व करायचं आहे, टू अपोजिट पॉइंट्स अलॉंग द ऑर्बिट ऑफ अर्थ. म्हणजे याची डायग्राम जी आहे ती डायग्राम या पद्धतीने होईल. आता इथं बघा, हा सपोज एक स्टार आहे. अर्थ सुरुवातीला इथं आहे. ओके, दिस इज द फर्स्ट पोझिशन ऑफ द अर्थ अँड दिस इज द सेकंड पोझिशन ऑफ द अर्थ. म्हणजे अर्थ आपण काय करणार आहे, दोन डिफरंट पोझिशन पासून ऑब्झर्वेशन करणार आहे. आणि अर्थ कुठं असली पाहिजे, लक्षात घ्या, टू अपोजिट पॉइंट अलॉंग द ऑर्बिट ऑफ अर्थ. म्हणजे इथं काय असणार आहे, तुमची ऑर्बिट ऑफ अर्थ असणार आहे. लक्षात घ्या या पद्धतीने. इथं कुठेतरी सन असेल मध्ये एक्झॅक्टली. तर एकदा या पोझिशन पासून E1 या पोझिशन पासून ऑब्झर्व करायचं आहे, नंतर E2 या पोझिशन पासून ऑब्झर्व करायचं आहे. आणि ऑब्झर्व केल्यानंतर इथं अँगल त्या स्टार बरोबर पॅरालॅक्स अँगल किती तयार होणार ते काढायचं आहे. आपल्याला स्टारचं डिस्टन्स दिलंय, म्हणजे E1S किंवा E2S हे डिस्टन्स दिलेलं आहे. आणि हे जे डिस्टन्स आहे ते किती आहे बघा, 5.5 लाईट इयर्स आहे, LY. आता नेहमीची अँगल इन रेडियनची कन्सेप्ट वापरायची आहे. हा अँगल फक्त आपल्याला थिटा इथं काढायला सांगितलाय. आता E1 E2 हे डिस्टन्स किती असणार माहित आहे. ओके, सो हिअर गिवन काय काय बघा, अकॉर्डिंग टू डायग्राम गिवन लिहूया. E1S किती आहे, E1S म्हणजेच काय येणार आहे, रेडियस. रेडियस किती येणार बघा, 5.5 LY, लाईट इयर. ठीक आहे, हे डिस्टन्स युनिट आहे ना, लाईट इयर. त्याच्यानंतर E1 E2 हे डिस्टन्स किती येणार, E1 E2 म्हणजे काय येणार आहे, आर्क लेंथ येणार ना. E1 E2 म्हणजे आर्क लेंथ येणार. म्हणजे हे किती येणार सांगा, 2 AU येणार, 2 AU. ठीक आहे, हे कोन प्रमाण असणार आहे. आणि स्लॅन्ट हाईट म्हणजेच ते डिस्टन्स आहे आपल्यापासून. लक्षात घ्या, स्लॅन्ट हाईट म्हणजे काय असणार आहे, आपल्यापासून त्या स्टारचं डिस्टन्स. कारण अर्थ वरूनच ऑब्झर्व करणार ना त्या स्टारला, अर्थ पासून त्या स्टारचं डिस्टन्स म्हणजे ही स्लॅन्ट हाईटच येणार आहे आपली. आता फॉर्म्युला वापरूया, व्हेरी सिंपल फॉर्म्युला. काय, अँगल इन रेडियन, थीटा इज इक्वल टू काय असतं, आर्क लेंथ डिवाइडेड बाय रेडियस. ओके, तर थीटा तर आपल्याला काढायचा आहे. आर्क लेंथ किती आहे बघा, 2 AU आहे. आणि रेडियस किती आहे, 5.5 लाईट इयर्स. आता हे सगळे SI सिस्टीम मध्ये सॉल्व्ह करावं लागेल. आणि हा महत्वाची गोष्ट म्हणजे हा अँगल कशामध्ये येणार आहे, रेडियन मध्ये येणार. त्यांनी सेकंड मध्ये अँगल काढायला सांगितलंय. क्वेश्चन मध्ये काय सांगितलंय बघा, हाऊ मच पॅरालॅक्स इन आर्क सेकंड. आर्क सेकंड म्हणजे सेकंद या युनिट मध्ये काढायचं आहे. तर हे सगळं कन्व्हर्जन कसं होणार बघा, हे रेडियन्सचा अगोदर आर्क सेकंड मध्ये कन्व्हर्जन करतो. 2 AU डिवायडेड बाय 5.5 LY ऍज इट इज. आता रेडियनचं डिग्री मध्ये कन्व्हर्जन करायला 180 बाय पाय करावं लागतं. हे मॅथमॅटिक्स मध्ये आहे. ही रेडियन मध्ये आहे ना, ही व्हॅल्यू रेडियन मध्ये आहे, ती डिग्री मध्ये अगोदर करतो. ओके, रेडियनचं डिग्री मध्ये कन्व्हर्जन करायला 180 बाय पाय करावं लागतं. हे तुम्हाला माहिती पाहिजे, माहिती नसेल तर लक्षात ठेवा. रेडियनचं डिग्री मध्ये करायला 180 बाय पाय, म्हणजे ही व्हॅल्यू कशामध्ये झाली तुमची आता, डिग्री मध्ये झाली. ठीक आहे,
आता डिग्रीचं मिनिट करूया. 1 डिग्री म्हणजे 60 मिनिट असतं ना, म्हणजे हे जे काही डिग्री आहे ते मिनिट मध्ये कन्व्हर्जन करायला 60 न मल्टिप्लाय करायला पाहिजे परत. म्हणजे 2 AU डिवायडेड बाय 5.5 LY इंटू 180 इंटू 60 डिवायडेड बाय पाय. हे झालं तुमचं मिनिट. मिनिटला एक डॅश वापरतो आपण, डॅश किंवा मिनिट पुढे लिहू शकताय तुम्ही. हे मिनिट मध्ये झालं. आणि परत मिनिटचं सेकंड मध्ये कन्व्हर्जन करायचं असेल, कारण 1 मिनिट म्हणजे 60 सेकंद. आता एवढे मिनिट्स आहेत ना, त्याला इंटू 60 केल्यावर सेकंड्स येणार आहेत. ओके, आर्क सेकंद. फक्त सेकंड म्हणण्याऐवजी जनरली आर्क सेकंड म्हटलं जातं, कारण फक्त सेकंड म्हणलं तर ते टाइमचं युनिट होतंय आणि आर्क सेकंड म्हणलं तर अँगलचं युनिट होतंय. आर्क सेकंड, आर्क मिनिट अँड सो ऑन. हे मिनिट ऐवजी आर्क मिनिट असणार आहे. आर्क मिनिट. ओके, सो 2 AU डिवायडेड बाय 5.5 LY इंटू 180 इंटू 60 डिवायडेड बाय पाय. ओके, हे येणार आहे आर्क सेकंड मध्ये युनिट येणार. कसं केलं ते लक्षात आलं का बघा. आता जस्ट AU आणि LY ची व्हॅल्यू ठेवायची आणि लॉग टेबलनं कॅल्क्युलेशन करायचं आहे. So therefore theta is equal to 2. आता AU डिस्टन्स हे क्वेश्चन मध्ये तुम्हाला दिलेलं असतं, ते काय पाठ करायची गरज नसते. तर 1 AU डिस्टन्स आहे 1.496 इंटू 10⁻11. हे क्वेश्चन मध्ये दिलं जातं, द्यायला पाहिजे. ओके, 2 इंटू 1 AU ची व्हॅल्यू लिहिली. त्याच्यानंतर पुढे काय आहे 180 इंटू 60 इंटू 60 बरोबर, डिवायडेड बाय 5.5. आता लाईट इयर म्हणजे किती असतं ती पण व्हॅल्यू दिलेली असते. ओके, लाईट इयर म्हणजे 9.46 इंटू 10⁻15 मीटर असतं. मीटर SI सिस्टम मध्ये सगळे युनिट आहेत, लक्षात घ्या. आणि इंटू पायची व्हॅल्यू 3.14. इथंपर्यंत कुणाला डाऊट आहे का? जरा विचारा, काय डाऊट असला तर. इथंपर्यंत कळालं का परत रिपीट करू? हे रिपीट करायचं असेल तर रिपीट करा म्हणून सांगा, मी एक्सप्लेन करतो परत. पुन्हा एकदा बघा, सुरुवात क्वेश्चन पासून पुन्हा एकदा बघा. एक स्टार आपल्यापासून 5.5 लाईट इयर अवे आहे असं क्वेश्चन मध्ये दिलंय. ओके, आता या स्टारला काय करायचं आहे, एकदा E1 या पोझिशन पासून ऑब्झर्व करायचं आहे, नंतर E2 या पोझिशन पासून ऑब्झर्व करायचं आहे. ते क्वेश्चन मध्ये दिलंय. E1 E2 का आहेत? ओके, E1 E2 का आहेत तर पॉइंट्स अलॉंग द ऑर्बिट ऑफ अर्थ, अपोजिट पॉइंट्स अलॉंग द ऑर्बिट ऑफ अर्थ. म्हणजे अर्थचं ऑर्बिट अशा प्रकारे सर्क्युलर असणार ना. सुरुवातीला E1 या पोझिशन पासून घ्यायचं आणि मग बरोबर डायमेट्रिकली अपोजिट पोझिशनला जायचं आहे आणि तिथून ऑब्झर्वेशन करायचं आहे. आणि या दोन ऑब्झर्वेशन डायरेक्शन मधला जो अँगल आहे थीटा, पॅरलॅक्स अँगल काढायचा आहे. डायग्राम लक्षात आले का बघा. डायग्राम मध्ये काय काय येणार बघा. पहिली गोष्ट म्हणजे रेडियस. रेडियस म्हणजे काय येणार, E1 टू S हे डिस्टन्स, बरोबर आहे ना. E1 टू S हे डिस्टन्स येणार रेडियस. ते किती दिलंय, 5.5 लाईट इयर दिलंय. त्याच्यानंतर आर्क लेंथ म्हणजे E1 E2 होणार. आर्क लेंथ म्हणजे काय होणार, E1 E2 होणार, बरोबर. E1 टू E2 ही आर्क लेंथ, E1 S E2. आणि हे डिस्टन्स किती आहे, 2 AU आहे. इथंपर्यंत कुणाला डाऊट आहे काय सांगा. आता जेपर्यंत सांगितलं 2 AU पर्यंत, इथं डाऊट आहे का कुणाला? डायग्राम मध्ये क्लिअर समजतंय हे सगळं. ओके, आता त्याने काय सांगितलंय, थीटा अँगल काढा. आणि तो पण कशामध्ये काढा, रॅडियन मध्ये नको आहे, डिग्री मध्ये नको आहे, मिनिट मध्ये नको आहे, सेकंड मध्ये अँगल पाहिजे. तो क्वेश्चन मध्ये स्पेसिफिकली सांगितलंय तसं. ओके, हाऊ मच पॅरलॅक्स इन आर्क सेकंड असं सांगितलंय. तर अँगल इन रेडियनचा फॉर्म्युला वापरायचा आहे ना. थीटा इज इक्वल टू आर्क लेंथ डिवायडेड बाय रेडियस. आता आर्क लेंथ किती येणार, 2 AU येणार. आणि रेडियस किती आहे बघा, 5.5 लाईट इयर्स. LY हे ऍज इट इज लिहिलं, 2 AU डिवायडेड बाय 5.5 LY. परंतु हा जो अँगल येतो ना, तो कशामध्ये येतो,
रॅडियन मध्ये येतो, म्हणून ते वर सी लिहिलंय बघा रॅडियन मध्ये. आता रॅडियनचं जर डिग्रीमध्ये कन्व्हर्जन करायचं असेल तर तुम्हाला हा कन्व्हर्जन फॅक्टर मॅथमॅटिक्स मध्ये दिलाय, माहिती पाहिजे. ओके, रॅडियनचं डिग्रीमध्ये कन्व्हर्जन करायला 180/π न मल्टिप्लाय करावं लागतं. 180/π. ओके, लक्षात आलं. आता डिग्रीचं परत मी मिनिटमध्ये कन्व्हर्जन करतो. आता 1 डिग्री म्हणजे 60 मिनिट असतं, म्हणून त्याला परत 60 न मल्टिप्लाय केलं. परत मिनिटचं सेकंड मध्ये कन्व्हर्जन करणार. ओके, परत त्याला काय करावं लागेल, कारण 1 मिनिट म्हणजे 60 सेकंद असतं, परत 60 न मल्टिप्लाय केलं. ओके, म्हणजे सेकंड मध्ये जे आन्सर येणार आहे, सेकंड मध्ये आन्सर येणार ते काय येणार, 2AU डिवायडेड बाय 5.5 LY. LY म्हणजे लाईट इयर. ओके, 180 इंटू 60 इंटू 60 डिवायडेड बाय पाय. इथपर्यंत कुणाला डाऊट आहे का? आता सांगा, इथपर्यंत डाऊट आहे का? नाही ना. हा, आता फक्त बाकीच्या राहिलेल्या व्हॅल्यू फक्त प्लेस करूया. ठीक आहे, कुठल्या व्हॅल्यू? आता 2 ऍज इट इज लिहिलं. AU म्हणजे ऍस्ट्रॉनॉमिकल युनिट आणि त्याची व्हॅल्यू आपल्याला क्वेश्चन मध्ये दिलेली आहे आणि ती द्यावी लागते, तरच आपण सॉल्व्ह करू शकतो. ओके, तर 1 AU म्हणजे 1.496 इंटू 10⁻11 AU च्या ठिकाणी ठेवलं. परत 180 इंटू 60 इंटू 60 हे ऍज इट इज लिहिलं. डिनॉमिनेटरला 5.5 लाईट इयर आहे. आता 5.5 ऍज इट इज, आणि 1 लाईट इयर म्हणजे किती मीटर असतं? 9.46 इंटू 10⁻15 असतं इंटू 3.14. आणि हे कॅल्क्युलेशन तुम्हाला आता लॉग टेबलनं करावं लागेल. म्हणजे लॉग टेबलनं कसं करायचं? सुरुवातीला न्यूमरेटरला ज्या सगळ्या व्हॅल्यू आहेत त्यांचे लॉग बघा आणि ऍडिशन करा. त्याच्यानंतर डिनॉमिनेटरला ज्या सगळ्या व्हॅल्यू आहेत त्यांचे लॉग बघा, ऍडिशन करा. आणि मग काय करायचं, न्यूमरेटरचा सगळा लॉग आणि डिनॉमिनेटरचा सगळा लॉग यांची वजाबाकी करा, सबट्रॅक्शन करा. आणि सबट्रॅक्शन करून अँटी लॉग बघायचा आहे. हा तुमच्यासाठी जरा होमवर्क असेल, होमवर्क करून बघा तो. ओके, सध्या तरी मी कॅल्क्युलेटरवर आन्सर कॅल्क्युलेशन करून बघतो आन्सर किती येते. तर हे आन्सर एक्झॅक्टली येतं 1.186 आणि याचं युनिट काय येणार आहे, आर्क सेकंड. आर्क सेकंड हे याचं युनिट येणार आहे. दॅट इज द आन्सर, 1.186 आर्क सेकंड. लक्षात आलं. म्हणजे पॅरालॅक्स मेथड म्हणजे थोडक्यात काय आहे, अँगल इन रेडियनचा फॉर्म्युला आहे. पॅरालॅक्स मेथडचा प्रॉब्लेम आला की लगेच अँगल इन रेडियन आर्क लेंथ डिवायडेड बाय रेडियस एवढंच लक्षात ठेवायचं. त्या डायग्राम काढायच्या अगोदर त्या डायग्राम मध्ये सगळ्या गोष्टी दाखवा. त्याच्यामध्ये आर्क लेंथ काय आहे ते आर्क लेंथच्या ठिकाणी ठेवायचं, रेडियस जे दिसते ते रेडियसच्या ठिकाणी ठेवायचं, किंवा थीटा दिलेला असेल तर थीटाच्या ठिकाणी ठेवायचं आणि कॅल्क्युलेशन करायचं आहे. ओके, so in this way calculation will be there. तर इथपर्यंत आपला आता मेजरमेंट मधला मास मेजरमेंट कसं करतो, लेंथ मेजरमेंट कसं करतो, टाइम मेजरमेंट कसं करतो, हा पार्ट आपला झालेला आहे. लक्षात घ्या. ओके, मास, लेंथ आणि टाइम मेजरमेंट. आता या चॅप्टर मधला एक वेगळा सेक्शन, दुसरा इम्पॉर्टंट सेक्शन चालू होणार आहे. ओके, इम्पॉर्टंट सेक्शन म्हणजे हा आतापर्यंत जो पार्ट स्टडी केला त्याला आपण एक या पार्ट मधला सेक्शन म्हणू शकतो, की ज्याच्यामध्ये आपण काय काय स्टडी केलं. फिजिकल क्वांटिटी म्हणजे काय, टाइप्स म्हणजे काय, युनिट्स म्हणजे काय, त्याचे टाइप्स काय आहेत. त्याच्यानंतर सिस्टीम ऑफ युनिट कुठल्या कुठल्या होत्या, सीजीएस, एमकेएस, एफपीएस सिस्टीम. त्यानंतर डिस्कार्ड करण्यात आल्या, मग एसआय सिस्टीमचा शोध लागला किंवा एसआय सिस्टीम डिवाइज करण्यात आली. मग एसआय सिस्टीम मधले कुठले कुठले युनिट्स आहेत. मग आपण बघितलं की लेंथ मेजरमेंट करायला एसआय युनिट व्यतिरिक्त कुठले युनिट आणखी वापरतात, मास मेजरमेंट करायला कुठले युनिट वापरतात, टाइम मेजरमेंट करायला कुठले युनिट वापरतात. ओके, 1 मीटर म्हणजे एक्झॅक्टली किती असतं, 1 किलोग्रॅम म्हणजे एक्झॅक्टली किती असतं, 1 सेकंड म्हणजे एक्झॅक्टली किती असतं, हा सगळा पार्ट आपण बघितलेला आहे. आणि त्याच्यानंतर व्हेरी लार्ज डिस्टन्सेस आपण कसे मेजर करायचे, ओके, ते तो पार्ट देखील बघितलेला आहे. सो मेजरमेंट ऑफ लेंथ, मास अँड टाइम हा पार्ट जो आहे तो आपला इथं आता झालेला आहे. आता नेक्स्ट आणि व्हेरी इंटरेस्टिंग आणि खूप छान पुढचा सेक्शन आहे तो आहे डायमेन्शनचा. ओके, तर आता आपण इथून पुढे बघणार आहे डायमेन्शन म्हणजे काय. ओके, डायमेन्शन अनालिसिस कसं करायचं आणि त्याचे यूज काय आहेत, कारण या डायमेन्शनवर डेफिनेटली तुम्हाला नीट, मेन्स किंवा सीईटी ला क्वेश्चन्स असतात डायमेन्शन्सवर. ठीक आहे, तर डायमेन्शन नावाचा पार्ट